नमस्कार, मी वारकरी आपला वैद्य भूषण देव द्रव्य ओळखच्या या नवीन भागात आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आपण ठरवल्याप्रमाणे आयुर्वेदाच्या एक जे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे अशा द्रव्यांची ओळख आपण करून घेणार आहोत। याच सिरीजमध्ये सर्वप्रथम जे द्रव्य ज्याची मी ओळख करून देणार आहे ते म्हणजे हरिद्रा, म्हणजेच याला मराठीत आपण हळद म्हणतो। मित्रांनो, आपल्याला सर्दी खोकला असं काही झाल्यानंतर आई आपल्याला गरम गरम हळदीचं दूध करून देते। काही जर लागलं तर लहानपणी आपल्याला आठवत असेल की आई म्हणते की हळद लाव त्या ठिकाणी। सोबत किचन मध्ये सुद्धा याचा वापर होताना दिसतो। आपल्या वरणामध्ये असेल, भाजीमध्ये असेल किंवा अनेक विविध पदार्थांमध्ये हळदीचा एक मसाला म्हणून वापर करण्यात येतो। परंतु एक मसाला म्हणूनच हिचा उपयोग नाही, तर त्याहून अधिक याचा उपयोग आहे। देवतांच्या पूजा विधींमध्ये हळकुंडाचा वापर आपण करताना बघितला आहे। विवाह बंधन ज्यावेळी होतं त्याच्या आधी आपल्याला हळदीचा कार्यक्रम आपण सगळ्यांनाच माहिती आहे की तो मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो। आपण आज आयुर्वेदाच्या दृष्टीने याचं काय महत्त्व आहे हे जाणून घेणार आहोत। त्यासाठीच भावप्रकाश निघंटू माझ्याकडे आहे आणि या भावप्रकाश निघंटूमध्ये काय श्लोक आलेला आहे हे आपण बघणार आहोत। हरिद्रा कांचनी पीता निशाख्या वरवर्णिनी कृमिघ्नी हलदी योषित प्रिया हट्टविलासिनी हरिद्रा कटुका तिक्ता वृक्षोष्णा कफपित्तनूत वर्ण्या त्वगदोष मेहास्त्र शोध पांडव व्रणापह, असा हा संस्कृत मधला श्लोक आलेला आहे। याचा अर्थ जर आपण बघितला तर याच्यामध्ये कंडुग्न म्हणजेच खाज जी आपल्याला येते ते कमी करणार आहे, कृमिघ्न म्हणजेच कृमींचा नाश करणारी आहे, प्रमेहाचा नाश करणारी आहे, म्हणजेच ज्याला डायबिटीज आपण म्हणतो आजच्या भाषेत, याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। याच्यात सुद्धा आपल्याला याचा उपयोग करता येतो। मेहेशु धात्री निशा म्हणजेच धात्री म्हणजेच आवळा आणि हळद याचा मेह म्हणजे प्रमेहामध्ये अतिशय उत्तम असा उपयोग आपल्याला करता येतो। त्याच्यानंतर शोधहर म्हणजे सूज कमी करणारा, वेदनास्थापक वेदना कमी करणारा, अशा अनेक प्रॉपर्टीज याच्यात आलेल्या आहेत। त्वकदोष याचं निर्हरण करणारं, व्रण म्हणजेच जे पुयस्त्राव कुठून होत असेल, फोड कुठे झालेला असेल तर अशा ठिकाणी सुद्धा याचा वापर करण्यात येतो। म्हणजे पोटातून घेण्याकरता आणि बाहेरून लेपन करण्याकरता अशा दोन्ही गोष्टींसाठी याचा वापर करण्यात येतो। आपण मराठीत एक म्हण ऐकली असेल, पी हळद आणि हो गोरी, म्हणजेच काय तर ज्यांना वाटते की आपल्या त्वचेचा वर्ण उजळावा याच्यासाठी सुद्धा या हळदीचा उपयोग हा होत असतो। मित्रांनो, आधुनिक शास्त्रात जर बघितलं तर ही जी काही हळद आहे याच्यामध्ये कुर्क्युमिन नावाचा एक रासायनिक घटक असतो, जो की याच्यात अतिशय महत्त्वाचा आणि मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। तर हे कुर्क्युमिनची जर प्रॉपर्टी आपण बघितली तर यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी, अँटी कॅन्सरस, अँटीऑक्सिडंट, फास्ट वुंड हिलिंग अशा अनेक प्रॉपर्टीज याच्यात वैज्ञानिकांना दिसल्या आहेत। जेनजीचं आपलं जनरेशन आहे त्याच्यामुळे थोडासा रासायनिक संघटनाचाही अभ्यास त्यांना अपेक्षित असतो। त्यानेच आयुर्वेदाची सुद्धा सोबत गोडी लागणार आहे, म्हणूनच याचा उहापोह केला। तर मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण हळदीचं सेवन जर आपल्या दैनंदिन जीवनात जर ठेवलं तर ही बहुगुणी अशी हळद आहे आणि याचे विविध कल्प आयुर्वेदात सुद्धा केलेले असतात। जसं हरिद्राखंड असेल, हरिद्रा तेल असेल, हरिद्रा चूर्ण, हरिद्रावटी, असे अनेक प्रकारचे कल्प यामध्ये केलेले आहेत आणि त्याचे विविध उपयोग होतात आहेत। पण मी नेमका उपयोग कसा करू, किती मात्रेत घेऊ, लहान मुलांना किती द्यायचं, गरोदरपणात याचा वापर करायचा की नाही, स्तनदा मातांनी याचा वापर करायचा की नाही, कुठला कल्प मी वापरला पाहिजे, तर असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील। परंतु याचे उत्तर पर्सनलाइज असतात, म्हणून आपण सर्वांनी आपल्या जवळच्या वैद्यांना संपर्क करायचा आहे, त्यांना भेटायचं आहे आणि हळदीच्या गुणांविषयी जाणून घ्यायचं आहे आणि आपल्यासाठी योग्य घेण्याची पद्धत काय हे सुद्धा त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे। सोबतच आपण हळदीचा काही उपयोग केला आहे का, याचा आपल्याला कसा फायदा झाला आणि तो कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की नोंदवा। मित्रांनो, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच पेजला फॉलो करा आणि इतरांसोबतच आयुर्वेदाची माहिती पोहोचवण्यासाठी हे शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।